त्यातलं कोणतं वाक्य मानतो ते वाक्याला पुरावा आहे. आता प्रश्न सुरू झाले, फटाफटा बोलायचं. शाळेने बोला, फटाफटा बोला. जगात देव आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. निर्वास पटकन बोल. हा किंवा नाही. जगात देव आहे का? आहे. झाला प्रश्न. म्हणजे जगात देव आहे. दुसरा प्रश्न लगेच, कोणी पाहिलाय का? नाही. नाही पाहिलं ना, मग उत्तर आहे का? फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडं कागडी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण दर्शन केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर आहे. उलट फिरा तिथं थोडं जर जाते समजा ना, लगेच पुढे चला. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल का? उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का? दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? नाही. लोखंडाचं सोनं होईल, परिस लागला तर, पण त्याचं पण लोखंड होईल का? नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 हातावर लिहून घ्या. घरी गेले उचका. ओळ नाही सगळ्यापर्यंत घ्यायचे, नंबर सगळं उचका. म्हणजे होणार नाही. तसं एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. माझ्या मंडळ प्रश्न पटकन तुमच्यासाठी. पावडर लावून गोरी झालेली एखादी बाई मला दाखवा. 10 मिनिटं मी बसून राहतो. नाही. पावडर लावून बाई कधीच गोरी होऊ शकत खरीच नाही. आणि पावडर लावून जर बाई गोरी होत असते तर 18व्या अध्यायामधली 100 नंबरची ओवी खोटी ठरली असते. देहाच्या गावा आल्या जन्मभूतीच्या सोहळ्या ना म्हणून जनया जयापरी. पण पुढची ओवी ती सुंदर आहे. नगाटीचे रिले ते काही केल्यानं मुळेगा काळे गोरे पण धुतले फिटोर. काळेपणा गोरेपणा धुवून कधी निघू शकत नाही. पावडर लावणं हा मुळात मूर्खपणा आहे. पागल झालं पोरी गड्यांना ब्युटी पार्लर निघालाय. आता काय काही काही पोरींचे इतके चेहरे सुंदर होते, पावडर लावू लावू त्यांनी आग्या मुळाचा अड्डा केला. काय चांगलं चेहऱ्याचं वाटलं. आता हे तुम्ही माझ्याकडे बसले एवढी मी, तुमचा सगळ्यांचा चेहरा बघा आणि माझा चेहरा बघा. सावळा आहे काळा म्हणायचं बघा. मला राग येतो पण मी काळा नाही. सावळा. आता मी सावळा आहे का? ए बऱ्या, मी सावळा आहे का? बोलाय सावळा आहे का काळा आहे? पण चेहरा जर पाहिला ना तुमच्या सगळ्यांपेक्षा काय माहिती, याला आयुष्यात पावडरचा स्पर्श नाही. तुम्हाला पटणारच नाही. याला आयुष्यात साबणाचा स्पर्श नाही. आतापर्यंत त्याच्या आयुष्यात साबण नाही आला. आणि याला तेलाचा स्पर्श नाही. आयुष्यात केमिकल या शरीराला माहीतच नाही. याला अजून साबण नाही, कोणताच नाही. याला कधी तेल नाही. आता फेटा सोडले होता तुम्ही, तुमच्या सगळ्या विषय केस चमकाचे माहिती. त्याला फक्त पाणी, फक्त पाणी. याचे कारण समज सुंदर शरीराला नासक्या गोष्टीला सजवायचं कामच. बुटाला साबण लावलेली लोक जितकी नालायक लोक. बूट साबण तुम्ही सॉक्स घातलेल्या माणसापाशी बसून कुत्र मेल्याचा बरं. हिवाळ्यात ठीक आहे, पावसाळ्यात सॉक्स. उन्हाळ्यात आपल्या जवळ माणूस आला तर टॉमी आल्यासारखं. मला काय सदवर्षी करते. काळे गोरे पण धुतले नाही. महिला म्हणत चला पुढं, हे पुढं. आता आपल्याला पुरी आता पुरी मेकअप पण असतं काय ते मला त्याचं वाटलं. जे गेले खराब झाले. नवरी पाहणार ना इतकी सचित्यात लोक
काय ती नवरी सजवण्यात मजा आहे. ब्युटी पार्लरला नेतात. ब्युटी पार्लरला 3 गोष्टी करावं लागतं पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. असे 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर होते. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे. आणि सिरेमिक्स मध्ये असं असतं, इथल्या फटीत चमकी मारायची, इथल्या फटीत चमकी मारायची, या खात्यात चमकी मारायची, डोळ्यांना कलर द्यायचा, केसाला फुगा करायचा, निर्पट घालावं. नाही तर मग आखी केस मोकळे. नवरा बायको दोघच खाणार, बायको केस मोकळे. बायको त्यालाच म्हणायची, बोल बांधता बोल. बालक थरथरावला, बालक दारातला, बालक तिला म्हणला आहे. चला पुढे, लाकडं काढली आहे.